नागपूरमध्ये गॅस सिलेंडरच्या मुद्द्यावर नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती आहे। स्थिती दिवसेंदिवस बिघडत असल्याचे चित्र आहे। मात्र जिल्हाधिकारी यांनी पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन करत आश्वासन केले आहे की जिल्ह्यात गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचं स्पष्ट केलं आहे। घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्व जाहीर करण्यात आली असून त्यानुसार सिलेंडर वितरणासाठी थोडा वेळ लागत आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या मते गॅस मिळणार नाही या भीतीने नागरिक सिलेंडर मिळवण्यासाठी घाई करत असल्यामुळे अव्यवस्था निर्माण होत आहे। युद्धस्थितीचे दिवस वाढत असल्यामुळे गॅस एजन्सी समोर सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे। काही ठिकाणी तर सिलेंडर मिळवण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचं चित्र दिसत आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुन्हा एकदा नागरिकांना आश्वस्त केलं आहे की सध्या गॅसचा कोणताही तुटवडा नाही। मनपा आयुक्तांसोबत जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी सांभाळणारे डॉक्टर विपिन इटनकर यांनी सांगितलं की नागरिकांमध्ये दिसणारी भीती स्थितीपेक्षा जास्त आहे। आयुक्तांच्या मते गॅस सिलेंडर वितरणासंदर्भातील नवीन नियमांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। मी अजून पुन्हा एकदा सांगतो की कसलीच शॉर्टेज फॉर डोमेस्टिक ॲज वेल ॲज कमर्शियल सिलेंडरची नाही आहे। नागपूरकर अननेसेसरी पॅनिक करत आहेत, कारण ते काल कंप्लेंट आला होता की होर्डिंग होत आहे, ब्लॅकमेल। त्यासाठी मी जवळपास ग्रामीणमध्ये 4-5 टीम आणि सिटीमध्ये आमचे फूड सप्लायची 4-5 टीम CP सरांशी बोलतात, त्यांचं पण आम्ही टीम करतो आणि आम्ही कारवाईसुद्धा केलेली आहे। लोकांचं म्हणणं आहे की सर आम्हाला मेसेज येत नाही। गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे गाईडलाईन्स आहे की 25 दिवसामध्ये आपल्याला बुकिंग करावं लागते। आधी लवकर येत होतं, आता 25 दिवसामध्ये येत आहे। म्हणजे कुठेच काल मी हॉटेलवाल्यांना पण बोलवलं होतं। आज सकाळी मी सगळे जे हॉस्टेल्स आहेत, कारण काल एक तक्रार होती की IIM NLU आपले गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जिथं विद्यार्थी संख्या मोठी तिथे शॉर्टेज आहे। कसलं शॉर्टेज नाही, त्यांच्याकडे 4 ते 5 दिवसाचा साठा उपलब्ध आहे। त्यामुळे माझी एक विनंती आहे, आणि आता आपण बघत असाल न्यूजवर, तुम्ही पण बघितलं असेल की माननीय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे मंत्री महोदयांनी पण प्रेस घेतली, CM सरांनी पण सांगितलेलं आहे, पालकमंत्री महोदयांनी पण सांगितलेलं आहे की कसलीच शॉर्टेज नाही आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की नवीन नियमांनुसार सर्वप्रथम घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठ्याला प्राधान्य दिले जाणार आहे। त्यानुसार प्रशासन काम करत आहे। मात्र संभ्रमामुळे नागरिक लवकरात लवकर सिलेंडर मिळवण्याच्या प्रयत्नात आहे, त्यामुळे गॅस एजन्सी समोर गर्दी होत आहे। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः उदाहरण देत स्पष्टीकरण दिलं। कल मैं एक जगह गया था, मैंने पूछा कि ताई तुम्ही सिलेंडर केव्हा आणला? सर 5 दिवसा पहिलेच आलो। तुम्ही आज कशाला आले? सर सिलेंडर संपले तर एक घेऊन ठेवतो। काय गरज आहे? आप जाके, मेरी रिक्वेस्ट है, आप जहाँ पे लाइन लगी ना वहाँ पे लगे जाके पूछो कि अगर 10 लोग लाइन में लगे तो कितने लोगों के सिलेंडर खत्म हो गए। बोलेंगे नहीं सर है, बट कल जाके नहीं मिला तो हम इसलिए पैनिक सिचुएशन मत करिए अननेसेसरी। उससे क्या होता है, शहर का नाम भी खराब होता है, और जब शॉर्टेज है तो हम बताएंगे ना। तसेच गॅस एजन्सी मार्फत केली जाणारी KYC प्रक्रिया का सुरू आहे याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली। जब भी शॉर्टेज आता है तो पहला प्राधान्य डोमेस्टिक यूज को मिलता है। ऐसा ना हो कि होटल वाले डोमेस्टिक सिलेंडर यूज करें, इसलिए स्ट्रिक्ट किया गया है। इट इज एनीथिंग दैट इज डन विद अ पर्पस। हो सकता है ना, अगर एक घर में मेरे को एक सिलेंडर चाहिए, अगर एक होटल वाले ने पूरे 100 सिलेंडर डोमेस्टिक ले लिए झूठे KYC करके, तो क्या करोगे? इसलिए वो KYC कर रहे। पर व्हेन आई एम टॉकिंग विद रिस्पॉन्सिबिलिटी कि शॉर्टेज नहीं होगा। स्थिती गंभीर वाटत असली तरी प्रशासनाच्या म्हणण्यानुसार सध्या स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे।